लोकांना कळतं बरं का, धगधगतंय कुठं आणि आडवं पडलंय कुठे. आणि ज्या पद्धतीनं सकाळीच एवढी मोठी गर्दी आज आहे ती पाहता मतदानाचा उच्चांक होईल आणि विजयाचा सुद्धा उच्चांक होईल. विजयाची हॅट्रिक तुमची की मोदीजी? माझी, शिवसेनेची, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची. त्या शिवसेना पक्षाची आणि महाविकास आघाडीची तर आहेच आहे, पण ज्या पक्षाचा मी आहे त्या पक्षाचं नाव घेतलं. मी महाविकास आघाडीचा आहे आणि हा महाविकास आघाडीचा विजय फार अचंबित करणार असेल. उन्हाची तीव्रता खूप आहे आणि अशा वेळी मतदानाची टक्केवारी वाढवणं हे एक आव्हान असणार आहे, तर तुम्ही उमेदवार म्हणून कशा पद्धतीचं आव्हान? मला असं वाटतं की माझं कळकळीचं आव्हान आहे. थोडासा त्रास सहन करावा लागेल, पण तरी सुद्धा व्यवस्था केली. कारण बाहेर जर आली रांग तर हा मंडप उभा केलाय, पंख्यांची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे. सर्वांनी जे तुमच्या मनामध्ये धगधगतंय ते धगधगतंय ते त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे. आणि ती जो काय म्हणूया आपण आदर किंवा चीड दोन्ही गोष्टी त्यांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत अक्षरशः. त्या आदरणीय उद्धवजींबद्दल आहेत, त्या संबंध या ज्या पद्धतीने सरकार चाललं त्याबद्दलचं आहे. आणि म्हणून ते मतदान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. व्यक्तिगत नुसतं बोलून जमणार नाही, तुम्ही सर्वांनी मतदान करा ही माझी कळकळीची विनंती असेल. इतके दिवसांचा प्रचार झालेला आहे, जे चिन्ह आहे तुमचं त्या चिन्हामध्ये काय चिन्हामध्ये फरक दिसून येईल? कारण का अजून दोन्ही शिवसैनिक एकमेकांसमोर आहेत. नाही काय करत नाही, लोकांना कळतं बरं का, धगधगतंय कुठं आणि आडवं पडलंय कुठे ते. धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला जनतेचा. होय, किती वेळा उजळणार तुम्ही? कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही ना. मशाल धगधगते. आता मी तुम्हाला सांगतो, मगाचपासून मी नाव नव्हतं घेतलं, आता तुम्ही प्रश्न विचारला सगळ्यांच्या. आणि माझा नंबर 1 आहे, क्रमांक 1 आहे, मशाल 1 आहे. पहिलं बटन दाबलं की आपोआप विजयी होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.